नमस्कार मित्रांनो, काल संध्याकाळी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAEचे अनेक मान्यवर भारतात अवतरले आणि अवघ्या 1.5 तासात, म्हणजे जी गोष्ट अनेक महिन्यांच्या परिश्रमांनंतरही साध्य होऊ शकत नाही अशी गोष्ट अवघ्या 1.5 तासात झाली. म्हणजे कोणालाही प्रश्न पडावा की संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष MBZ मोहम्मद झायेद बिन नाहयान त्यांच्या कुटुंबियांसह, आणि फक्त तेच नाही, कारण ते अबुधाबीचे आहेत, दुबईचे रॉयल फॅमिली म्हणजे त्यांचे अल मक्तूम त्यांचं घराणं, मी त्यांची सगळ्यांची पदं वाचत नाही कारण त्यांच्या घराण्यातच, जसं आपल्याकडेची काही घराणी आहेत मुंबईची की सगळं काही घराण्यातच आहे, किंवा बारामतीची घराणी की सगळं काही घराण्यातच आहे, तसंच अरबांच्यात पण तसंच असतं की पंतप्रधानपदही त्यांच्याकडेच, अध्यक्षपदही त्यांच्याकडेच, संरक्षण मंत्री त्यांचाच, परराष्ट्र मंत्री त्यांचाच. पण इथल्या लोकांसारखं नाही, तिकडचे अरब असले तरी ते कर्तृत्ववान आहेत आणि त्यामुळे ते भारतात आले होते. राजधानी नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना जातीने स्वागत करायला गेले. त्यानंतर ते पंतप्रधानांच्या घरी गेले. तिथे 1.5 तासात अनेक सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. मी फक्त त्या कुठल्या क्षेत्रात होत्या ते वाचून दाखवतो आणि विषयाकडे वळतो. बरीचशी यातली लेटर ऑफ इंटेंट आहेत, पण त्याच्यातलं एक स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिप म्हणजे संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षणासाठी एका प्रकारे भारत कटिबद्ध असल्याचं भारताने एक त्यांना संदेश दिलेला आहे. याच्याशिवाय खूप मोठ्या प्रमाणावर भारताला द्रवरूप नैसर्गिक वायू LNG अबुधाबीकडनं पुरवला जाणार आहे. याच्याशिवाय याच्यामध्ये धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन त्याच्या विकासासाठी संयुक्त अरब अमिराती मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. धोलेरा बाय द वे गुजरातमध्ये आहे आणि त्याला स्पर्धा म्हणून महाराष्ट्रात वाढवण इथे बंदर, विमानतळ आणि विशेष आर्थिक क्षेत्र आकाराला येत असताना त्याला विरोध करणारे कोणी गुजराती नसतात, ते इकडचेच राज ठाकरे असतात. का तर म्हणजे वाढवण हे गुजरातच्या जवळ आहे, पण बाबांनो गुजरातमध्येच धोलेरा हा प्रकल्प अतिशय वेगाने पुढे जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला आपलं राजकीय भांडवल त्याच्यात गुंतवत आहेत आणि नवीन उद्योग, नवीन क्षेत्र धोलेरामध्ये येत आहेत. आणि धोलेराच्या बरोबर वाढवण जर वाढलं तर फायदा महाराष्ट्राचा होणार आहे, पण जाऊ दे, आत्ता तो विषय नाही आहे. पण धोलेरामध्ये नवीन विमानतळ, नवीन बंदर, विशेष आर्थिक क्षेत्र, याच्यामध्ये संयुक्त अरब अमिराती गुंतवणूक करणार आहे. पण अदानी आणि अंबानी गुंतवणूक करणार म्हणून आम्ही वाढवणला विरोध करत आहोत. त्याच्यानंतर खास करून अंतरिक्ष क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट सादर करण्यात आलं, म्हणजे इस्रोबरोबर संयुक्त अरब अमिरातीची संस्था. त्याच्यानंतर डिफेन्स पार्टनरशिप, त्याचा मी उल्लेख केला. याच्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम हा अबुधाबी नॅशनल ऑइल अँड गॅस कंपनीकडनं नैसर्गिक लिक्विफाईड नॅचरल गॅस खरेदी करणार आहे. नंतर ही अपेडा, ही सगळी ॲग्रिकल्चर प्रोसेस फूड प्रॉडक्ट्स, त्याच्याकडनं सहकार्य करार झाला, म्हणजे मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ भारताकडनं घेतले जाणार आहेत. याच्यानंतर कोणत्या घोषणा केल्या गेल्या, याच्यामध्ये भारतामध्ये सुपर कम्प्युटिंग क्लस्टर भारतात बनवण्यात आणि त्याच्यामध्ये हे गुंतवणूक करणार आहेत. याच्यामध्ये सीडॅक आणि 42 कंपन्या, G42 कंपनी UAE यांचं सहकार्य आहे. नंतर 2032 पर्यंत आत्तातला द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज आहे. बघा, UAEची लोकसंख्या अवघी 1 कोटी आहे, पण 1 कोटी लोकांबरोबर आपला $100 अब्ज व्यापार आहे आणि तो $200 अब्ज 2032 पर्यंत करण्याच्या घोषणा करण्यात आली. सिव्हिलियन न्यूक्लिअर ॲग्रीमेंट किंवा त्याचं सहकार्य, अणु ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करण्याची घोषणा करण्यात आली.
त्याच्यानंतर फर्स्ट अबुधाबी बँक आणि DP वर्ल्ड हे गिफ्ट सिटीमध्ये बघा गुजरातमध्ये गेलेलं आहे, त्याची घोषणा करण्यात आली. नंतर डिजिटल एम्बसीज त्याची घोषणा करण्यात आली. अबुधाबीमध्ये एस्टॅब्लिशमेंट ऑफ हाऊस ऑफ इंडिया म्हणजे एका प्रकारे भारताचं सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. यूथ एक्सचेंज प्रमोशन म्हणजे तरुणांना एकमेकांना देशात जाऊन काम करण्याची संधी देण्यात आली. हे सगळ्या घोषणा आहेत. पण हे आले कशाला, म्हणजे 1.5 तासासाठी भारतात याची गरज काय? तर याच्यासाठी आपल्याला जगात आजूबाजूला काय चाललं आहे, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये काय चाललं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. एकेकाळचे घनिष्ठ मित्र असलेले 2 देश, पण दोघांमध्ये फरक आहे. सौदी अरेबिया अल सौद घराण्याच्या ताब्यातला म्हणजे त्यांचा तो देश आहे, राज्य आहे, आणि त्याला पहिल्या महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी स्वातंत्र्य मिळालं आणि मग त्यांचं अमेरिकेशी एक साटलोटं झालं की तुम्ही आम्हाला तेल द्या, आम्ही तुम्हाला वाटेल ते देतो, संरक्षण देतो, सगळ्या गोष्टी देतो. पण जे अमिराती आहेत, संयुक्त अरब अमिराती, त्याच्यात 7 छोट्या छोट्या राज्य होती आणि ती ब्रिटनच्या ताब्यात होती आणि 1971 साली त्यांना स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतरही त्यांना तोपर्यंत तिथे भारतीय रुपया हेच चलन म्हणून वापरलं जात होतं आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांना भारताचा रुपया चलन म्हणून हवं होतं. पण आपला कपाळकरंटेपणा, आपण त्याला नकार दिला आणि मग त्यामुळे त्यांनी दिरहाम वगैरे ती चलनं वापरायला सुरुवात केली आणि भारताने नकार दिला म्हणून असं म्हणतात की त्यांनी जे ब्रिटिश अधिकारी आहेत, ब्रिटिशांचंच राज्य होतं, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांना, उच्च पदस्थांना आपला देश चालवायला दिला आणि त्यांनी अतिशय समंजसपणाने महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायचा, कारण त्यांना कल्पना आली होती की तेल आयुष्यभर पुरणार नाही आणि त्यामुळे तेलातला पैसा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवायचा. त्याच्यामध्ये फ्री पोर्ट म्हणजे आयात निर्यात कर नसलेले बंदर, इन्कम टॅक्स नाही आणि धंदा करायला अतिशय चांगली जागा, अशा पद्धतीने UAE सुरू झालं, UAEचा विकास झाला. पण हे करता करता एका प्रकारे काळा पैसा आणि अनैतिक धंदे सगळे म्हणजे याच्यासाठी संयुक्त अरब अमिराती ओळखला जाऊ लागला. असं असलं तरी लोकांना ते चालत होतं, कारण कायद्याचं राज्य होतं. म्हणजे तुम्ही कसा धंदा करताय, किती पैसा कमवताय याला काही देणं घेणं नव्हतं. तुम्ही कायद्याचं पालन करताय तोपर्यंत तुम्ही येऊ शकता, राहू शकता, धंदा करू शकता. आणि भारतासारख्या देशामध्ये जिथे लाल फितशाहीचा सामना पदोपदी करावा लागतो, तिथे अनेक भारतीयांनी, इतरांनीही संयुक्त अरब अमिरातीमध्ये गुंतवणूक केली. याच्यामध्ये सुरुवातीला सगळे तिथे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात आणि रस्ते बांधणं, इतर इमारती बांधण्याच्यामध्ये काम करणारे मजूर होते. पण आज एका प्रकारे भारतीय लोक UAE हा देश चालवत आहेत. तिथे स्थानिकांची संख्या जेमतेम 15% म्हणजे 1 कोटी लोकसंख्या असेल तर 15 लाख अमिराती लोक तिथे आहेत. पण भारतीयांची संख्या 38 लाख, 38% देशाच्या लोकसंख्येइतकी ती भारतीयांची लोकसंख्या आहे. आणि एकेकाळी मजूर म्हणून किंवा कनिष्ठ कर्मचारी म्हणून असणारे भारतीय आता तिकडचं सगळी महत्त्वाची पदं भारतीय लोक तिथे भूषवत आहेत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये एक बंधुभाव होता, मित्रत्वाचे संबंध होते. याचं कारण इराण दोघांना ही भीती घालत होता. जेव्हा इराणचा धोका आता कमी झाला, कारण इराणमध्ये जे चाललं आहे ते बघितलं, त्यांच्यातले मतभेद उफाळून बाहेर आले. ज्या गोष्टी संयुक्त अरब अमिराती 10-20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी करत होत्या, त्या गोष्टी आता सौदी अरेबिया करायला लागल्या. आणि तिथनं पैसा चोरणं, तिथल्या लोकांना सांगणं की तुम्ही तिकडचं हे गुंडाळा आणि आमच्या देशात या, हे महाराष्ट्र, गुजरात, पुन्हा आलं, तिकडचा धंदा बंद करा आणि आमच्या राज्यात या, असं सौदी अरेबिया करायला लागलं आहे. त्याच्यामुळे UAE थोडंसं अस्वस्थ आहे. दुसरी गोष्ट की UAEला काही जिहादी इस्लामचा फारसा धोका नाही, कारण तिथे लोकसंख्याच 15% आणि खूप मवाळ आहे. पण सौदी अरेबिया आत्तापर्यंत जिहादी राजकारण त्यांनी केल्यामुळे त्यांची लोकसंख्या तरुण आहे, खूप मोठी संख्या आहे, सगळे भारतीय नाही आहेत, स्थानिक लोक भरपूर आहेत आणि गरिबी आहे, तरुण आहेत. आणि त्यामुळे त्यांना जर शांतते राहिले नाहीत तर सौदी अरेबियामध्ये उठाव होऊ शकतो. आणि त्यामुळे याच्यावरनं 2 देशामध्ये मतभिन्नता आहे. UAEसाठी कुठल्याही नवीन देशामध्ये स्वतःचं बंदर सुरू करणं, व्यापारी क्षेत्र सुरू करणं आणि त्याच्यातनं पैसे मिळवणं एवढंच ध्येय असतं. त्यांना काही लाँग टर्म हे नाही आहे, तेवढं त्यांची भूकही नाही आहे. पण सौदी अरेबियासाठी आपल्या शेजारी एक नवीन मुस्लिम देश तयार झाला, अरब देश तयार झाला, तर याच्यातनं आपल्या विरुद्ध ही बंड होऊ शकेल अशी भीती. आणि याच्यातनं जे मतभेद आहेत की सुदानमध्ये UAE एका बाजूला उभी आहे, सौदी अरेबिया दुसऱ्या बाजूला उभी आहे. येमेनमध्ये सौदी अरेबिया एका बाजूला उभी आहे, UAE दुसऱ्या बाजूला उभी आहे. हुतींना इराणचा पाठिंबा आहे.
लिबियामध्ये दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, कारण दोघांचे हेतू, दोघांची उद्दिष्ट वेगळी आहेत. संयुक्त अरब अमिराती त्या मनाने अमेरिका असेल, इस्रायल असेल, भारत असेल यांच्याबरोबर अतिशय जवळ काम करते, बहारीनबरोबर काम करते. आणि जेव्हा हे मतभेद उद्भवले, मी त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकेल, त्या सौदी अरेबियाने आपल्या ताकदीचा वापर करून, कारण आखाती देशांमध्ये सौदी अरेबिया सगळ्यात मोठा ताकदवान आहे, त्यांनी आपल्या ताकदीचा वापर करून संयुक्त अरब अमिरातीला एकट्याला पाडलं. दुसरी गोष्ट, त्यांनी पाकिस्तान आणि तुर्कीबरोबर लष्करी करार केले आणि त्यामुळे जर एका देशावर हल्ला झाला तर दुसऱ्या देशावर हल्ला झाला असं समजलं जाऊ लागलं आणि त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये आत्तापर्यंत काही जर तंटा झाला, काही राडा झाला, मराठी माध्यमांच्या विषयामध्ये राडा झाला तर अमेरिका तो राडा सोडवायची. पण आता अमेरिकेची आत्ता अशी जी अवस्था आहे की डोनाल्ड ट्रम्प कशात मध्ये पडू इच्छित नाहीत आणि मध्ये पडले तर किंमत वसूल केल्याशिवाय ते सोडत नाहीत. आत्ता ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचं युरोपबरोबर भांडण आहे, व्हेनेझुएलामध्ये प्रकरण चालूच आहे, गाझामध्ये अनेक गोष्टी सुरू आहेत, म्हणजे आणि पुन्हा तैवानचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीला ही भीती वाटणं स्वाभाविक आहे की उद्या जर काही असं झालं, संकट आलं तर अमेरिका स्वतःचे हात झटकेल आणि त्यामुळे त्यांना दुसरा एखादा देश जो मित्रत्वाचा हात पुढे करू शकेल आणि जो सामर्थ्यवान आहे असा हवा होता आणि त्या दृष्टीने त्यांनी भारताकडे बघितलं आणि त्याच्यातनंही देश हे झालं. आपल्याला आठवत असेल, बांगलादेश निर्मिती युद्धाच्या आधी जेव्हा अमेरिकेने भारताची कोंडी करण्याचे प्रयत्न केला तर त्या भारताने सोव्हिएट रशियाशी 20 वर्षाचा का 25 वर्षाचा मैत्री करार केला होता आणि त्या मैत्री करारामुळे एका प्रकारे अमेरिकेचं भारतावर किंवा पूर्व पाकिस्तानवरचं होणारं आक्रमण किंवा त्याचा नेव्हल ब्लॉकेड हा टळला होता. हे जे आत्ता सगळेजणं, एवढे सगळे एका विमानातनं आले पण सगळेजण आले आणि किमान महत्त्वाची 7-8 मंत्रिपदं भूषवणारे सगळे लोक भारतात आले आणि नरेंद्र मोदींबरोबर भेट झाली, अनेक करारांवर सह्या झाल्या. याच्यातनं एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की भारत आमच्या सोबत आहे. भारतासाठी महत्त्वाचं आहे, कारण आज भारतीयांचा बराचसा पैसा हा संयुक्त अरब अमिरातीत, म्हणजे संयुक्त अरब अमिराती हा पहिले 2 नंबरचा धंदा करण्याचं ठिकाण होतं, पण आता लंडनमध्ये सादिक खान आणि या सगळ्या लोकांच्या कृपेने लंडनचं पाकिस्तान होतं आहे आणि त्यामुळे ती जी पोकळी निर्माण होते तिथे वाटेल ते कर लावायचा प्रयत्न करतात. त्यामुळे लंडनमधनं लोक बाहेर पडत आहेत. संयुक्त अरब अमिराती त्यांना आपल्याकडे स्थान देत आहे, पण ते स्थान देताना तुम्हाला कायद्याचं राज्य आणायला पाहिजे, पारदर्शकता आणायला पाहिजे, नियमानुसार गोष्टी करायला पाहिजेत आणि त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी लोकांना व्हिसा देणं बंद केलेलं आहे. त्यांनी आपल्या लोकांना ब्रिटनमध्ये जायला शिष्यवृत्ती देणं बंद केलेलं आहे की जर तुम्ही ब्रिटिश विद्यापीठात इस्लाम किंवा असे सगळे मानवशास्त्र वगैरे शिकत असाल तर तुम्ही पाकिस्तानच्या आणि या सगळ्या डाव्या कम्युनिस्टांच्या नादाला लागाल आणि इस्लामिक जिहादी विचारसरणी घेऊन याल. त्यांना तिथे जायला शिष्यवृत्ती बंद केली आणि त्यामुळे या गोष्टी अतिशय वेगाने तिथे हिंदू मंदिर बांधलं आहे, जूनचं सिनेगॉग बांधलं आहे आणि त्यामुळे UAE अतिशय वेगाने उदारमतवादी होतं आहे. पण तरी त्यांना भीती आहे. एकीकडे ट्रम्पची भीती आहे, दुसरीकडे इराणची भीती आहे, तिसरीकडे सौदी अरेबियाची भीती आहे. म्हणजे पाकिस्तान आणि भारतासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जर सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान एकत्र आलं तर पाकिस्तान भाड्याने सैनिक देऊ शकेल, तुर्कीकडे चांगली शस्त्रास्त्र आहेत हे मान्य करावं लागेल आणि सौदी अरेबिया पैसा देऊ शकेल आणि त्यामुळे पाकिस्तानची बाजू काही क्षेत्रामध्ये वरचढ होऊ शकते. UAE भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. यातला बराचसा पैसा भारतीयांचाच तिकडे गेलेला आहे पण आणि तेलाचा पैसा आहे, पण तो गुंतवणूक करणार आहे आणि त्याची भारताला नितांत आवश्यकता आहे. आणि या सगळ्या गोष्टी वाटाघाटी सुरू होत्या, चर्चा सुरू होणार होत्या, पण या ट्रम्पने त्या गोष्टींना एक तातडीचं स्वरूप प्राप्त करून दिलं. MBZ भारतात आले, मोदी त्यांच्या स्वागताला गेले. ज्या काही करार झाले ते अतिशय चांगले आहेत, स्वागत करायला हवं. पण भविष्यामध्ये भारताला अशा प्रकारे आखाती देशांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.